राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार संस्थापक अभिजित दिपके दिल्लीत कथित परीक्षा घोटाळे आणि त्रुटींच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक. दिपके पोलिसांची परवानगी घेणार असल्याची मुख्य प्रवक्ते सौरव दास यांची माहिती. किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर शिवभक्तांची मांदी आळी. सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती. मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत. सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही. शासन निर्णयावरून मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप. तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट. ओबीसी समाजाला सापत्न वागणूक. लक्ष्मण हाकेंसह बबनराव तायवाडेंची टीका. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत आता पेच. महाजनांसोबत बैठक न घेता सामंत मुंबईकडे निघाले. तर बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडदा पडेल. जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल. गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त. नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू. चर्चेअंती नाशिक आणि जळगावात पाठिंबा मिळेल. महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. आज पुण्यात पवार कुटुंब एकत्र येणार. विद्याप्रतिष्ठानच्या वतीने टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा. शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार उपस्थित राहणार. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा संशय. निदा खान विरोधात आरोपपत्र दाखल. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी. दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे, अन्यथा दुसरं काम देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी. संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचे कडक शब्दात निर्देश. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 14%च पाणी. पाऊस लांबल्यास मुंबईवरील पाणी संकट गडद होण्याची शक्यता. पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. पुणेकरांवरही पाणी कपातीचं संकट. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 20%च पाणीसाठा. पालिका दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या तयारीत. पाणी जपून वापरण्याचं आवाहन.